Welcome back again with our new video students. I think you have completed your exercise related to the last topic called 3.3 news analysis. Today we are moving ahead with a new and a humorous poem named Please Don't Read This Poem 3.4. मुलांनो, मला वाटतं तुम्ही 3.3शी रिलेटेड असलेला संबंधित असलेला जो काही एक्झरसाइज आहे तो कंप्लीट केलेला आहे आणि तुमच्या ग्रुपवरती सेंड केलेला आहे. आज आपण पुढल्या व्हिडिओकडे जात आहोत, पुढल्या पोएमकडेही जात आहोत. त्या पोएमचं नाव आहे प्लीज डोंट रीड दिस पोएम 3.4. नाव दिस पोएम इज ऑल अबाउट सम comic sense and humor that we are expecting in the lessons. Almost each and every lesson that we need some fun, some enjoyment, and this is related to all these things. मुलांना आपल्याला कोणताही पाठ असेल किंवा कविता असेल अभ्यास करत असताना त्याच्यामधून जो काही आनंद अपेक्षित आहे, या आनंदातूनच आपल्याला ती कविता शिकण्यात यावी, त्या विनोदाच्या भागातून देखील कविता शिकण्यात यावी, हा आपला प्रत्येकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. तर त्याच्याशीच थोडंफार संबंधित आणि अतिशय मनोरंजक ही अशी कविता आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस द पोएट केन नेस्बिट. सुरुवातीला आपण थोडंसं प्राथमिक भागामध्ये केन नेस्बिट हे जे काही रायटर आहेत, पोएट आहेत, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आहे. हु इज ही? सी इन युअर टेक्स्टबुक यू हॅव युअर टेक्स्टबुक विथ यू इज द पेज नंबर 73. See in the textbook and listen carefully. Ken Nesbitt is a children's poet. He writes humorous poems. They express children's feelings and experiences. Ordinarily, all authors want people to read their literature, but funnily, the author of this poem keeps on warning the reader not to read this poem. The warning have just the opposite effect. You are tempted even more to read the poem. Ken Nesbitt हे लहान मुलांचे कवी आहेत, बाल कवी असं त्यांना आपण मराठीत म्हणतो. त्यांनीही अतिशय विनोदी आणि चांगली अशी कविता लिहिलेली आहे. आपल्याला याच्यामधून खूप आनंदही मिळणार आहे. त्यांनी मुलांच्या भावना, त्यांचे जे काही अनुभव असतात ते या कवितेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत. सर्वसामान्यतः पहा, सर्व जेवढे काही ऑथर्स, लेखक असतात, लेखिका असतात किंवा जे रायटर्स असतात, त्यांची अशी इच्छा असते की त्यांचं जे काही साहित्य आहे ते प्रत्येकाने वाचलं पाहिजे. पण जर मजेशीरपणे पाहिलं तर हा ऑथर जो आहे, हा जो काही पोएट आहे, तो काय म्हणतो आहे की माझी कविता वाचू नका. अगेन अँड अगेन, परत परत तो तुम्हाला वॉर्न करतो आहे. पण या वॉर्निंगचा जो इफेक्ट आहे तो अपोजिट म्हणजे विरुद्ध झालेला आहे. जसं आपल्याला एखादी गोष्ट करू नका म्हटल्यानंतर आपण ती गोष्ट करून पाहतो, त्यातला भाग आहे. तशा पद्धतीनं ही कविता आपल्याला इंट्रोड्यूस केलेली आहे. हॅव यू एव्हर बीन टोल्ड ऑन नॉट टू डू सर्टन थिंग्स? डिड यू स्टॉप डुईंग देम दॅट इमिजिएटली ऑर डिड यू कंटिन्यू टू डू सेम एनिवे? तर तुम्हालासुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की घरामध्ये करू नका म्हटल्या जातात, पण तरीसुद्धा तुम्ही त्या गोष्टी करतात. का करतात किंवा करत नाहीत तर का करत नाहीत याची एक थोडक्यात लिस्ट आपल्याला तयार करायची आहे. Make a list of your don'ts in groups of 5. Discuss the list and complete the following table. इथे एक टेबल आपल्याला दिलेला आहे 1 2 3 4 5 6. तर याच्या माध्यमातून एक 6 लिस्ट ऑफ डोंट्स, या आपल्याला काय करू नका म्हटलं जातं. जसं गार्डनमध्ये गेल्यानंतर डोंट प्लक द फ्लॉवर्स, डोंट थ्रो गार्बेज ऑन द रोड, ह्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत. डोंट एव्हर ट्राय टू चीट एनीवन. असे बरेचशा लिस्ट ऑफ डोंट्स आहेत. तुम्ही ते आपण इंट्रोड्यूस करून तिथं 6 पॉईंट्समध्ये लिहायचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते स्टॉप केले का नाही केलं का प्रयत्न केला, जे काय आहे ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. तर दिस बिलॉंग्स टू यू, हे तुम्ही स्वतः करायचं आहे. एक वॉर्मिंग अप आहे. कुठल्याही 5-6 गोष्टी ज्या की आपल्या घरामध्ये म्हणा, मदर, फादर आणि शाळेमध्ये टीचर्स करू नका म्हणतात. जसं डोंट टॉक इन द क्लासरूम, असे बरेचसे आपण इमॅजिन करून लिहू शकतो. तर हा एक क्वेश्चन तुम्हाला स्वतःला कंप्लीट करायचा आहे. वेन यू राईट समथिंग ऑर पेंट समथिंग ऑर मेक समथिंग, डू यू वॉन्ट अदर्स टू सी इट? डिस्कस द रिझन फॉर युअर आन्सर.
जेव्हा तुम्ही काहीतरी लिहिता किंवा पेंट करता किंवा चित्र काढता तर आपल्याला असं वाटतं की प्रत्येकाने ते पाहावं. तर का पाहावं? तर याचे काही कारणं असतील तर त्याची एक चर्चा तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये करायची आहे की व्हाय दिस ऑल दिस थिंग्स वी नीड टू लर्न. मुलांनो, लेफ्ट साईडला या वॉर्मिंग अपमध्ये जे कॅरेक्टर्स होते, ताराज फ्रेंड्स, आठवत असेल तर आपल्या सर्वांना, तर ताराज फ्रेंड्समध्ये मिया, टोटो, पॅडी, बिट्टू आणि कुक्कू हे प्रत्येकाने काहीतरी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे म्हणजे त्या प्रत्येकाचं एक स्पेशल लिस्ट ऑफ डोंट्स आहे. प्लीज डोंट बार्क सो लाऊडली, टोटो म्हणत आहे. प्लीज डोंट गिव्ह मी इन्स्ट्रक्शन्स. पॅडी, डोंट वॉच सो मच टी व्ही. बिट्टू, डोंट ईट जंक फूड. आणि कुक्कू, डोंट यूज फेअरनेस क्रीम. अशा स्वरूपामध्ये आपण सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये डोंट्स तयार करू शकतो. तर तुम्ही हे जे काही डोंट्स आहे, जे आपल्याला करू नका म्हटलं जातं, त्याची एक लिस्ट तयार करून इथं लिहायची. ठीक आहे. तर दिस इज द इंट्रोडक्शन दॅट वी नीड टू लर्न रिलेटेड टू दिस पोएम. I think it's quite easy to understand. Now we are moving to the actual poem. Please don't read this poem, page number 74. Please don't read this poem. You can see it's a piece of paper, rough paper, and the poem is written on it. So it may be the fact that it has written in for the purpose of children's funny things and some comic sense also. The poet is actually wants to tell us that the poet is always in the manner of having some comic attitude while writing this poem. So when you go through the poem, you can understand it, but the same line is repeated again and again, so that is also some another effect on our mind. मुलांना ही पोयम कविता एका साध्या कागदावरती लिहिली सुद्धा दिसते. यामागचा उद्देश कवीचा असा आहे की ती कविता जी आहे ती सहजपणे मुलांना ती कविता आवडावी आणि खूप काही अवघड आहे असं वाटू नये आणि त्याच्यातून खूप आनंद मिळावा. खूप विनोदी आहे, खूप हसण्यासारखं आहे, असं काहीतरी एक डिफरंट जे की कम्प्लिटली स्टुडंटशी रिलेटेड आहे, त्यासाठी ही अशी पोयम आपल्याला इथं दर्शवलेली आहे. ठीक आहे. तर आता आपण ही पोयम कंप्लीट विल स्टार्ट द पोयम. Please don't read this poem. See in the textbook, page number 74. Please don't read this poem. It's only meant for me. That is it. Just move along now. There is nothing here to see. Besides, I am sure you would rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. Hey, why are you still reading? That isn't very nice. I have asked you to once politely. Don't make me ask you twice. I am telling you it's private. Do not read one more line. Hey, that's one more. Now stop it. This isn't yours, it's mine. You are not allowed to read this. You really have to stop. If you don't quit this instant, I swear I will call a cop. He will drag you off in handcuffs. He will lock you up in jail and leave you there forever until you are old and frail. Your friends will all forget you. You won't be even missed. Your family too will likely forget that you exist. And all because of you read this. Instead of having fun, it's too late now. Amigo, the poem's nearly done. Nearly done. There is only one solution. Here is what you will have to do. Tell all your friends and family they shouldn't read it too. There are so many new words in this poem. So in each and every stanza I will explain the meaning as well as the meaning of difficult words also. You just write it down in your notebook. कवितेमध्ये काही नवीन शब्द आहेत तर त्या शब्दांचं लेखन तुम्ही करायचं आहे डिक्शनरीच्या माध्यमातून किंवा मी आता जेव्हा एक एक स्टांजा घेणार आहे तर प्रत्येक स्टांजामध्ये जे काही न्यू वर्ड्स असतील ते न्यू वर्ड्स तुम्ही त्याचं मिनिंग तिथं लिहून घ्यायचे. ओके, शॅल वी स्टार्ट? हिअर वी स्टार्ट. प्लीज डोंट रीड दिस पोएम. इट्स ओनली मीट फॉर मी. दॅट इज इट. जस्ट मूव अलॉंग नाव. देर इज नथिंग हिअर टू सी. कृपा करून ही कविता वाचू नका. ही फक्त माझ्यासाठी आहे. ही फक्त माझ्यासाठी. इथं थांबू नका. जावा इथून. मूव अलॉंग. इथून निघून जा. इथं थांबण्याची काही गरज नाही असं तो कवी म्हणतो आहे. इथं काही पाहण्यासारखं नाही आहे. इथं काहीच नाही आहे. बिसाइड्स,
I am sure you would rather just go outside and play. So put the poem down now and slowly back away. म्हणूनच मी असं म्हणतोय की तुम्ही यापेक्षा काय करा नक्की, तर तुम्ही घरातून बाहेर जा आणि खेळा. याच्याशिवाय तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही ही कविता वाचत बसण्यापेक्षा बाहेर जा, खेळत राहा आणि ही कविता तुमच्या हातात आहे की आताच्या आता खाली ठेवून द्या आणि इथून हळूहळू बाहेर निघून जा. अजिबात ही कविता वाचायची नाही. पोएट रिपीट्स दॅट सेन्स ऑफ नॉट रीडिंग द पोएम. मला वाटतं या दोन्ही याच्यामध्ये कुठला न्यू वर्ड नाही आहे. वी आर मूविंग अहेड. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग? दॅट इजंट व्हेरी नाईस. आय हॅव आस्क्ड यू ओनली वन्स पोलाइटली. डोंट मेक मी आस्क यू ट्वाईस. सॉरी, पोलाइटली म्हणजे नम्रपणे, थर्ड लाईनमध्ये लास्ट वर्ड आहे. ट्वाईस म्हणजे 2 वेळेस. याच्या व्यतिरिक्त कुठला नवीन शब्द नाही. हे व्हाय आर यू स्टील रीडिंग? तो कवी काय म्हणतो, अजून सुद्धा तुम्ही कविता वाचतच आहात का? दॅट इजंट व्हेरी नाईस. हे काही चांगलं नाही. आय हॅव आस्क्ड यू वन्स पोलाइटली. मी तुम्हाला एकदा नम्रपणाने सांगितलेलं आहे की तुम्ही ही कविता वाचू नका. परत मला सांगण्याची वेळ येऊ देऊ नका. 1दा 2दा 3दा असं नेहमी मला सांगण्याची वेळ माझ्यावरती येऊ देऊ नका, असं पोएट रिपीटेडली म्हणत आहे. कवी काय म्हणते की कविता वाचू नका, पण ॲज द पोएम गोज अहेड, जशी कविता पुढे चालले तसं आपली उत्सुकता, इगरनेस, व्हॉट इज देअर इन पोएम, असं काय आहे कवितामध्ये, इगरनेस आपली वाढलेली की नेमकं आहे काय. तो म्हणतो की वाचू नका, जावा इथून. इट्स व्हेरी फनी थिंग. ओके, अगेन वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट स्टांजा. आय एम टेलिंग यू इट्स प्रायव्हेट, डू नॉट रीड वन मोर लाईन. मी तुम्हाला सांगतोय की खूप माझी खाजगी आहे कविता, तर तुम्ही कुणीही वाचायची नाही, एक सुद्धा ओळ वाचायची नाही. हे दॅट्स वन मोर, नाव स्टॉप इट, दिस इजंट युअर्स, इट्स माइन. थांब आता एकही पुढली ओळ वाचायची नाही, आत्ताच्या आत्ता इथं थांबलं पाहिजे. ही संपूर्ण कविता माझी आहे, याला वाचण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही, तुम्ही अजिबात वाचायची नाही. नेक्स्ट स्टांजा. आय थिंक देर इज नो न्यू वर्ड. प्रायव्हेट म्हणजे खाजगी. You are not allowed to read this. You really have to stop. If you don't quit this instant, I swear I will call a cop. पहा आता काय म्हणतो. You are not allowed to read this. तुम्हाला ही कविता वाचण्याची परवानगी नाही. You really have to stop. तुम्हाला आत्ताच इथं थांबलंच पाहिजे, खरोखर आत्ताच्या आत्ता इथं थांबलं पाहिजे. If you don't quit this instant, याच वेळी, याच क्षणी, ताबडतोब. इन्स्टंट हा नवीन शब्द आहे, लिहून. आय स्वेअर आय विल कॉल अ कॉप. मी शपथ घेतो की मी नक्कीच कुणाला तरी आता, कॉप म्हणजे पोलिसाला बोलणार आहे. कॉप, आय विल कॉल अ पोलीस. ही विल ड्रॅग यू ऑफ इन हँडकप्स. तर तो काय करेल पोलीस? तुम्हाला बेड्या ठोकेल, हँडकप्स, बेड्या. आणि ही विल लॉक यू अप इन जेल. तुम्हाला जेलमध्ये घातलं जाईल, या जेल, की तुम्ही काहीतरी गुन्हा केला आहे कविता वाचून. अँड लिव्ह यू अदर ऑर फॉर एव्हर अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल. आणि तो जेलमध्ये केव्हापर्यंत ठेवेल? तर तुमच्या शेवटापर्यंत, म्हणजे तुम्ही जेव्हा म्हातारे होताल, अशक्त होताल, तेव्हापर्यंत तुम्हाला जेलमध्ये राहावं लागेल. युअर फ्रेंड्स विल ऑल फॉरगेट यू. यू वोंट बी इवन मिस्ड. तुमचे मित्र तुम्हाला कायमचं विसरून जातील. तुम्ही जर जेलमध्ये असताल तर तुमचे मित्र तुम्हाला ध्यानात ठेवणार नाही आहेत. दे आर गोइंग टू फॉरगेट यू. यू वोंट बी इवन मिस्ड. तुमची आठवण कुणीही काढणार नाही. युअर फॅमिली टू विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट. की तुमचं कुटुंबसुद्धा तुमचं अस्तित्व मान्य करणार नाही, तुमचं अस्तित्वच ते विसरून जातील. दे विल फॉरगेट यू ऑल द टाईम. एवढा वाईट परिणाम होणार आहे. तर कवीचं म्हणणं असं आहे की इट्स अ व्हेरी बॅड थिंग दॅट यू आर रीडिंग माय पोएम. तर असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला पोलीस येणार आहे, तुम्हाला जेलमध्ये घालणार आहे, तुम्हाला पनिशमेंट होणार आहे. शेवटपर्यंत, म्हातार होईपर्यंत, अशक्त होईपर्यंत तुम्हाला जेलमध्येच राहावं लागेल. मित्र, तुमचं कुटुंब, कुणीही तुम्हाला ओळखणार नाही आणि तुमचं अस्तित्वच सर्वजण विसरून जाणार आहे. तर तुम्ही ही कविता अजिबात वाचू नका, असं कवीचं स्पष्ट म्हणणं आहे. आपल्याला वाटतं की कविता वाचणं म्हणजे हा इतका मोठा गुन्हा आहे का? सो इट्स नॉट दॅट वे, बट द पोएट ट्राईज टू एम्फॅसिस दॅट डोंट नॉट टू रीड दिस पोएम, अँड ॲज इट गोज ऑन अँड ऑन वी आर लाईकली टू रीड इट. सो eagerness starts to grow again and again. So this creates a comic sense, and we like to laugh when we are reading this poem. Last couple of stanzas that we are going to take.
And all because you read this instead of having fun. It's too late now, amigo. The poem's nearly done. आणि हे सर्व काही तुम्ही याचा आनंद घेण्यापेक्षा याच्याबद्दल जास्त टेन्शन घेऊन किंवा याच्याबद्दल जास्त विचार करून ती पोएम वाचलेलीच आहे आता ऑलमोस्ट. ॲमिगो म्हणजेच मित्रासाठी हा शब्द आहे, इथं मित्राला संबोधित केलेला आहे. आता कवितासुद्धा ऑलमोस्ट संपलेली आहे, पण तुम्ही ही कविता वाचलेलीच आहे शेवटी. पण तुम्ही ही टेन्शन घेऊन वाचली का आनंदात घेऊन वाचली का हसून वाचली हे तुम्हाला ठरवायचे. देर इज ओनली वन सोल्युशन, हिअर इज व्हॉट यू विल हॅव टू डू. तुम्हाला एकच सोल्युशन आहे याच्यामध्ये. काय, आता ऑलमोस्ट तुम्ही तर कविता रेडी केलेली आहे. काय सोल्युशन आहे पहा. काय सोल्युशन म्हणजे याचा काही उपाय. सोल्युशन मीन्स उपाय. टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुडंट रीड इट टू. तर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबातल्या सदस्यांना सांगायचे की ही कविता तुम्ही कधीही वाचायची नाही, वाचू नये असं कवीचं म्हणणं आहे. केन नेस्बिट. तर ऑब्व्हियसली आता ही कविता खूप इंटरेस्टिंग आहे मुलांना. आपण जेव्हा ही कविता वाचली त्यावेळेस आपल्याला खूप मजा आली, इंटरेस्ट आला, फन. वी हॅव लॉट्स ऑफ फन. सो पोएटचं पहा, जी गोष्ट आपण करू नका म्हटलं आहे तीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. शेवटी पोएट काय म्हणतो आहे की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना किंवा फॅमिलीमधल्या कुठल्याही मेंबर्सना या पोएममधलं काही सांगू नका, त्यांना वाचायला लावू नका, काही करायला लावू नका. याचा अपोजिट मिनिंग आहे. म्हणून सुरुवातीला सांगितलं इट हॅज गॉट सम अपोजिट इफेक्ट. विरुद्ध परिणाम आहे. जेव्हा आपल्याला सांगितलं ते तुमच्या कुणालाही सांगायचं नाही तर आपण आवर्जून त्यांना सांगतो की कविता खूप चांगली आहे तर तुम्ही ही वाचावी, असं हा ॲक्च्युअल त्यांचा पर्पज आहे, उद्देश आहे. तर इन दिस वे द पोएट ॲक्च्युअली वॉन्ट्स टू टेल अस दॅट व्हेन यू आर रीडिंग दिस पोएम हॅव फन, डोंट टेक इट सिरियसली. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, इट्स व्हेरी funny. So here we complete the poem and I think you have understood it very easily. मला वाटतं या सर्वांना या कवितेचा तुम्हाला अर्थही कळालेला आहे आणि कविता खूप छान आहे. तर सर्वांनी एन्जॉय केला असेल आणि अशा स्वरूपात एन्जॉय करा. टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. दिस इज अवर 3.4. प्लीज डोंट रीड दिस पोएम and in the next video or audio session we have the English workshop based on this poem. Fine. Take care of yourself and complete the poem by reading it again and again. Have fun. Okay, fine.